आंबेगाव तालुक्यातील असंख्य शेतकरी तहसील कार्यालयात हेलपाटे मारून देखील कुठल्याही प्रकारचं शासकीय काम हे पूर्ण होत नसल्याने निरगुडसर तालुका आंबेगाव येथील शेतकरी साहेबराव वळसे हे नायब तहसीलदार यांच्या टेबलावर जाऊन बसले। सदर घटनेचा व्हिडिओ हा काल बाहेर आल्याने संपूर्ण शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरलेली आहे। फक्त पैसे खाण्यासाठी सदर शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांकडून हा विनाकारण शेतकऱ्यांना हेलपाटे देत असल्याचे मत वळसे यांनी आपल्या आवाशी बोलताना व्यक्त केले। मला फाशी घेण्याची परवानगी द्या असेही मत त्यांनी या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये बोलून दाखवले। आपला आक्रोश व्यक्त करत अनेक शेतकऱ्यांना वेठीस धरून या ठिकाणी अडवणूक केली जात असल्याचे चित्र मी गेले 2 वर्ष हेलपाटे मारून पाहत असल्याचे देखील त्यांनी सांगितले। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते हे देखील आक्रमक होऊन अनेक शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न आंबेगाव तालुक्यात निर्माण झालेले असून यावर दाद मागण्यात येईल व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येईल अशी प्रतिक्रिया प्रभाकर बांगर यांनी दिली। या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी। मला वाटत निकाली फाईल नाही मी जात नाही केवढं बोलतो काय करायचं मला फाशी द्या फाशी द्या इथं बसतो फाशी द्या काम होत नाही ना फाशी द्या काम नाही केवढं बोलतो फाशी पडवाय शासन मिळो शासन आपल्याला काय आत्महत्या करायला शेतकऱ्यांना साहेबांनी फाईल नीट करायला सांगितले मला तुम्ही ते काय काय तुम्ही नायब तहसीलदार साहेबांना दुरी बागी दिली करायच्या बोला साहेबांना प्रांत माननीय प्रांत साहेब मनसरी के 7 तुमचा कॅमेरा 2023 भेटलो म्हणजे बोलचे तुम्ही त्वरित जावा आणि नागरिक साहेबांची गाठ घ्या किंवा तिथे असणाऱ्या लोकांची गाठ घ्या आणि तुमची 10 केला 2 प्रकरण नीट करून घ्या आणि सर्व कागदपत्र व्यवस्थित काही चुकी विकी नाही कोणता विरोध नाही नवीन शर्तमध्ये सगळं आपल्या कायद्यात असणाऱ्या घटनेप्रमाणे नियमात सगळे फाईल असताना हे लोक पैशासाठी म्हणावं लागेल त्या फायली पुढे यांच्याकडून जात नाही। दुसरी गोष्ट आत्यांची नावं काढली त्यांचा विरोध तक्रार नाही एवढी मोठी फाईल जमा करूनही हे लोक मला त्रास देत आहेत। यांनी 1.5 वर्षांनी एकही फाईल बाहेर काढली नाही। त्यानंतर बांधकाम विभागाचं काम चालू आहे माझ्या जिथे शेती नगर 106 गट नंबर निरगुडसर या शेतीचा विषय या ठिकाणी सुद्धा साहेब या लोकांनी अजून त्याची दखल घेतली नाही। ब्रिज कसा बांधलाय याची नुकसान किती आहे झाडे किती गाडल्या याचा सुद्धा यांना गंध वाढत नाही। 2018 मध्ये 2009-2018 मध्ये कोरोनाच्या काळाच्या अगोदर ऊस जळीत प्रकरण फायद्यांच्याकडे आहे ऊस जळीत प्रकरण फायद्यांच्याकडे आहे त्याचाही यांनी उपयोग करून टीव्ही फाईल बाहेर काढलेली आहे। मॅडमला ह्या मारून दोषी मॅडमनी तेच उद्योग केले। त्यानंतर मला वाटतं वॉटर संदर्भातली फाईल 1.5 वर्षाची वाटत झालेली आपण एवढं कागदपत्र जमा करायचे नकाशे जमा करायचे 7 बारा जमा करायचे याचे पैसे आपण घालायचे आणि या बाबांनी निकाली घालायची ही कोणती पद्धत कोणतं शासन काय करतात यांचं काही नियोजन काही अधिकारी आहेत का नाही। प्रांत साहेबांनी मला याला सांगितलं गवारी साहेबांना की प्रांत साहेब मला 10-15 मिनिटांपूर्वी म्हटले वरचे जा गवारीवरून ह्या गवारीवरून फायली निकाली काढून द्या तुम्ही तर तो उलटा प्रमाण लागला की मी उलटा हात घेतला आधी अर्धे तुमचे पिकून देतो 50 काय गरज आहे का त्या अर्जांची आम्हाला त्रास द्यायची बर त्रास द्यायचा मी संबंध नाही तुम्हाला पैसे बंद टेबल ठेवतो। आत्या आजोबा मेलेले 1900 मला वाटतं 75 ला मेले त्याच्यानंतर आत्या बदलून झाले त्या वयाचे आणि ही कोणती पद्धत त्यांची तक्रार नाही त्यांच्या मुलांची नाही मुलींची नाही त्या फायली जोडल्या त्याचाही यांचं काही साध्य होत नाही मग इथं आत्महत्या केल्याशिवाय बरे नाही। सर्वसामान्य शेतकरी यांना या लोकांनी ग्रासून टाकलं आहे सर्वांना भयंकर त्रास दिला आहे। माझ्यासारखे वयोवृद्ध हे लोक ज्येष्ठ नागरिक या फायली विकून दिले
दिल्या, फायली त्यांनी ओपन केल्या सुद्धा नाही. मी बघतोय 3 वर्ष या पाणी मारून ह्या लोकांच्या फायली सगळ्या यांनी दाबून टाकल्या. यांचं कोणतं नाही होत. तुमचं A1 PM असू आणि कोणतं असू यांना पैशाशिवाय काम करणे नाही. यांचा मुद्दा पैसे असेल तर PMचंही करू आणि कोणतंही करू, मग टाका होतो. आणि काही मेन पुढारी यांच्या सवलती कशा आहेत माहिती का साहेब, हे मेन अधिकारी मेन राजकर्ते राज्यकर्त्यांच्या घरी जाऊन सह्या बिया टाकतात, त्यांच्या फायली निकाली काढतात, खोट्यानाट्या सह्या करून त्यांच्या जमिनी हस्तगत करून देतात गरिबांच्या. गरिबांना इथे न्याय नाही, यांच्यावर महाभयंकर अन्याय आहे. त्याला करतात आणि अनेक समस्या या न्याय भेटायला नाही. यांनी मला त्रास दिलाय. त्रास दिल्यामुळे 1 लाख रुपयाचा मला आणि वयोवृद्धपणे गोरेगावला निरगुड सर ते गोरेगाव पर्यंत चक्रा मारून मी थकलो. याला या जबाबदार इथलं प्रशासन का तहसीलदार का कोण हा एक मुद्दा आहे. किती त्रास सहन करणार, किती या मारायची. आज आले का हा माझा फाईल नाही, तो माझा उद्या फाईल नाही. काय वाया जात आहे. आंबेगाव तालुक्यातील प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. निरगुडसर येथील सकाराम वळसे नावाच्या शेतकऱ्याची फाईल गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये अडवून ठेवण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे. या शेतकऱ्याने काल अक्षरशः नायब तहसीलदारांच्या टेबलावरती बसून त्या ठिकाणी आक्रोश केला, आपल्या भावना व्यक्त केल्या. मला फाशी घेण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. असं असताना देखील केवळ पैसे खाण्याच्या दृष्टीनं तहसीलदार प्रशासन त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याची अडवणूक आणि पिळवणूक करण्याचं काम करत आहे. या अगोदर देखील आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदारांना पैसे खाण्याच्या प्रकरणामध्ये निलंबित व्हावं लागलेलं आहे. पुन्हा एकदा पैसे खाण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक करण्याचा प्रकार या ठिकाणी उघडकीस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या गावातील हे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यावर अशा पद्धतीने अन्याय होतोय. त्याच शेतकऱ्यावर नाही, अनेक शेतकऱ्यांवरती अशा पद्धतीने त्या ठिकाणी पिळवणूक केली जाते. पैशाची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून केली जाते आणि रितसर सगळ्या गोष्टी असताना देखील शेतकऱ्यांची कामं आणि त्यांच्या फाईल अडवण्याचं काम तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी करतंय. या पुढच्या काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना या तहसील कार्यालयाच्या कारभाराच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेईल. केवळ आंदोलन न करता शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधा. त्या ठिकाणी जो अधिकारी शेतकऱ्यांकडून पैसे मागेल त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी जाऊन स्वाभिमानीचे कार्यकर्ते कान फाटल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. सहकार मंत्र्याच्या तालुक्यामध्ये प्रशासनावर मंत्र्यांचा त्या ठिकाणी वचक त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आणि आम्ही जर शेतकऱ्यांचे असे प्रश्न VC-वरती मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या चमच्यांना खूप वाईट वाटतं. अरे आपल्या गावातल्या शेतकऱ्याला आपल्याला न्याय देता येत नाही. सहकार मंत्र्यांना मला सांगायचंय तर तालुक्यातील शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार. आपण जर प्रशासनावर वचक ठेवू शकत नाही आणि वारंवार या घटना जर पुढे येत असतील तर आपण मंत्रिपदावर बसण्याच्या योग्यतेचे नाही.